पाणी प्रश्नाबद्दल थोडं बोलूया। आपल्याला माहितीच आहे की गेले दशकभर कॅलिफोर्नियामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे। जागतिक तापमान वाढ झाल्यामुळे, म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर ग्लोबल वॉर्मिंग झाल्यामुळे पावसाचं प्रमाण अनियमित झालं आहे। गेल्या 30 वर्षात किमान 3 इंच ते कमाल 23 इंच इतका अनियमित पाऊस पडला आहे। त्याचप्रमाणे डोंगरात बर्फ कमी पडत आहे। अशा अनियमित पर्जन्यमानामुळे भूजलाची पातळी सुद्धा कमी होत आहे आणि जमिनी भेगाळत आहे। कॅलिफोर्निया हे अमेरिकेतलं सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे आणि दरवर्षी लोकसंख्या 5% वाढत आहे आणि त्यामुळे पाण्याचा प्रश्न अजूनच भीषण होत चालला आहे। मग या पाण्याचा वापर कसा होतो? कॅलिफोर्नियामधले 40 मिलियन लोक दर दिवशी दरडोई 150 गॅलन पाणी वापरतात। म्हणजे दर दिवशी 60 बिलियन गॅलन पाणी वापरलं जातं। एकीकडे वाढणारा वापर आणि दुसरीकडे अनियमित पाऊस, ह्याची तफावत आपण कशी भरून काढू शकतो? अजूनही कॅलिफोर्नियामध्ये पाण्याचा फार अपव्यय होतो। शेतीमध्ये आपण पारंपरिक पद्धतीने पाणी घालण्याऐवजी तुषार सिंचन, ठिबक सिंचन अशा पद्धतीने पाणी घातलं तर पाणी वाचवेल। पाणी वाहणाऱ्या कालव्यांची दुरुस्ती करून तिथे वाया जाणाऱ्या पाणीही वाचू शकतो। अजूनही कॅलिफोर्नियामध्ये खूप पाणी पिणारी पिकं घेतली जातात, जसे बदाम, पिस्ते आणि आवाकाडो। याऐवजी आपण ऑलिव्ह, द्राक्ष अशी कमी पाणी पिणारी पिकं घेतली तर पाणी वाचवेल। आणि आता तर तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय की AI, मॉइश्चर सेन्सर्स ह्याचा वापर करून कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पिकं घेऊ शकतो। आता घरगुती वापराचा थोडा विचार करू। कुठल्याही बदलाची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे। म्हणजे अंघोळीत योग्य पाणी वापरणे, दात घासताना आणि भांडी घासताना नळ धुवून न सोडणे, अशा काही गोष्टी केल्या तर आपण स्वतः पाणी वाचू शकतो। परसदारी आपण कमी पाणी पिणारी झाडं लावली तर तिथेही पाणी वाचेल। घरात रिसर्क्युलेशन पंप बसवले तर गरम पाणी नळातून यायला कमी वेळ लागणार आणि तिथेही पाणी वाचेल। आता थोडा औद्योगिक विचाराबद्दल बोलू। उद्योगात कसं आणि किती पाणी वापरणं त्याच्यावर नियम आणि निर्बंध लावायला पाहिजे। कमी पाणी कसं वापरायचं याच्यावर संशोधन करायला सरकारने सायंटिस्टला फंडिंग दिलं पाहिजे। अशा सगळे उपाय केले तर आपण पाण्याच्या टंचाईवर नक्कीच मात आणू शकतो। मग पटलंय ना तुम्हाला? आजपासून तुम्ही अंघोळीत पाणी योग्य वापरणार ना? धन्यवाद।